महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून विरोध वाढताना दिसतोय। या निर्णयामुळे वाड्या, वस्त्या, तांडे आणि दुर्गम भागातील दलित, आदिवासी आणि बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणावरती गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। या निर्णयाविरोधात शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानाअंतर्गत चंदगड ते कोल्हापूर अशी शिक्षण हक्क यात्रा सुरू करण्यात आली आहे। 15 मार्च 2024 साली महाराष्ट्र सरकारने एक संच मान्यतेचा शासन निर्णय केला आणि या शासन निर्णयाच्या आधारावर 6वी ते 8वी जे काय आहे म्हणजे खरं तर नवीन शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी आधुनिक प्राथमिक शाळांच्या मध्ये केली नाही। कुठेही 7वीच्या वर्गाला 8वीचा वर्ग जोडलेला नाही। असं असताना देखील संच मान्यतेमध्ये मात्र 6वी ते 8वी अशा पद्धतीचे खोटी जे निकष लावले आणि या निकषाच्या आधारावर संच मान्यता करून शाळांच्या मधून शिक्षक काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। एकदा का शाळेमधून शिक्षक काढला की त्या मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि मग बहुजन समाजातले जी मुलं आहेत ही मुलं पुन्हा एकदा खुराकी म्हणून आपल्या रानोमाळ फिरत जाते। अशा पद्धतीची पद्धतशीर यंत्रणा या देशामध्ये जातीवादी आणि धर्मांध असते, ब्राह्मण्यवादी शक्ती आज काम करताना आपल्याला दिसत आहे। राज्याच्या शिक्षण विभागाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये अशा शाळांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काही ठिकाणी शाळा बंद करून विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजित करण्यात येत आहे। लोकांच्या जनजागृती करण्यासाठी चंदगड पासून ते आज राधानगरीपर्यंत ही शिक्षण यात्रा आम्ही सुरू केली। उद्या याच निमित्तानं कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यस्थळी आम्ही एक परिषद घेतोय। निश्चितपणे याचा विचार शासनाला करावा लागेल। गोरगरीब जनतेसाठी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं। आताचं शासन हे याच्या विरोधात भूमिका घेत आहे। याचा निषेध करण्यासाठी उद्याची परिषद राहील आणि भविष्यामधली आमची धोरणं राहतील। मराठी शाळा बंद पडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलं। त्या शाळांचा जर आपण एक विचार केला तर त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही। मराठी शाळा थोड्या काही बंद पडल्या असतील, पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकतायत। जवळपास 16,000 शाळा त्यातल्या अर्थसहाय्यित आहेत, स्वयं अर्थसहाय्यित आहेत आणि इंग्रजी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये 65 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत। आपला प्रयत्न आहे शेवटी मराठी शाळा ज्या आहेत या मराठी शाळांसोबत आपण मागे आपल्या सरकारने निर्णय घेतला की इंग्रजी देखील आपण शिकवू जेणेकरून लोक मराठी शाळेतनं बाहेर पडणार नाहीत। पण मी तुम्हाला एक सांगतो की थोडा जर प्रयत्न केला तर मागच्या काळात आणि आता पुन्हा मी तुम्हाला दाखवून देईल, मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली याच सभागृहात मी सांगितलं होतं जवळपास 50,000 मुलं खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आले होते। त्यामुळे आपण जर आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही लोकांची आपल्या शाळेमध्ये येण्याची इच्छा आहे। पण हे जे काही 2,000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या वगैरे जी आकडेवारी आलेली आहे ही पूर्णपणे कपोल कल्पित अशा प्रकारची आकडेवारी आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं राज्याची जबाबदारी आहे। मात्र कमी पटसंख्येचे कारण देत शाळा बंद करणं हा या अधिकाराचा भंग असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। यामध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, रिक्त शिक्षक पदे भरावीत, तसंच शासकीय शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्यांचा समावेश आहे।